जगात भारी। अभिजात मराठी माय मराठी जगात भारी, सरहद विस्तारित केली दिल्लीची साहित्यवारी। पहिल्या अभिजात आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त देशाची राजधानी दिल्ली येथे माय मराठीचा जागर होत आहे। साहित्य आणि संस्कृतीचा मिलाफ असलेल्या या उत्सवात ग्रंथदिंडी, 2 दिमाखदार उद्घाटन सत्रे, कवी संमेलन, परिचर्चा, बृहण महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य, मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म अशा विविध विषयांवरील परिसंवादातून वैचारिक मंथन घडून आले। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र आणि दिल्ली या नात्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। साहित्यिक लेखणीने जो प्रभाव आहे तो सकारात्मक झालेला आहे। उद्घाटन सत्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मराठी भाषेविषयी ज्या आत्मीयतेने बोलत होते त्यावरून महाराष्ट्र आणि मराठीचा प्रभाव अधोरेखित झालेला दिसतो आणि हेच या संमेलनाची फलश्रुती आहे असे म्हणता येईल। आज या संमेलनाच्या 3ऱ्या दिवशी शेवटच्या परिसंवादाचा विषय देखील खास आहे। नाते दिल्लीशी मराठीचे उलगडण्यासाठी आज व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय शैलेश पगारिया सर। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय भूषणराजे होळकर यांचा सन्मान करावा ही विनंती। पेशव्यांचे अभ्यासक उदय कुलकर्णी यांचा सन्मान करण्यासाठी मी सतीश देसाई सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते। सतीश देसाई सरांनी कृपया व्यासपीठावर यावं। सतीश कुलकर्णी सरांना मी विनंती करते की त्यांनी श्रीराम पवार सरांचा देखील सन्मान करावा। सतीश देसाई सर, जाधवर ठीक आहे। सतीश देसाई सरांना विनंती करते की त्यांनी श्रीराम पवार सरांचा सन्मान करावा।
मयूर मसूरकर सरांना विनंती करते की त्यांनी मिलिंद खांडेकर सरांचा सन्मान करावा. नाते दिल्लीशी मराठीचे या परिसंवादाची पुढील सूत्रे मी मिलिंद खांडेकर सरांच्या हाती सोपवत आहे. आपण सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव मिलिंद खांडेकर आहे. तुम्हाला जे मागे जेवढी नावं दिसतात त्यातला फक्त मी एक मिलिंद खांडेकरच इथे आहे आणि एक भूषणराजे होळकर जे राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे. इतर जे आमचे पाहुणे आहेत ते या व्यासपीठावर नाही आहे. मात्र एक खास पाहुणे आपल्यासोबत आहे, डॉक्टर उदय कुलकर्णी. उदय कुलकर्णी हे फक्त डॉक्टर यांचं नाव म्हणजे हे खरोखरीचे डॉक्टर आहे. हे सर्जन आहे, नेव्हीमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि इतिहासाचे ते अभ्यासक आहे, विशेषतः मराठी आणि मराठा इतिहासाच्याबद्दल. आणि माझ्यासोबत आहे श्रीराम पवार सर. श्रीराम पवार सर सकाळचे माजी संपादक आहे. हल्ली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये ते शिकवत आहेत. तर सुरुवात मी डॉक्टर कुलकर्णी तुमच्याशीच करतो. विषय आहे की दिल्ली आणि मराठीचं नातं काय. तर हे नातं आपण कुठून न सुरू करावं, कारण इथे जो एक दाखला दिला जातो की तालकटोरा या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, त्या तालकटोरामध्ये त्याचं महत्त्व एक असंही आहे की तिथे पहिल्यांदा स्वारी झाली मराठी महाराष्ट्रातनं येऊन बाजीराव पेशव्यांची. तर ही इथून संबंध सुरू होतं दिल्लीशी मराठ्यांचा की त्याच्या पूर्वीपासून तो आहे. नाही, दिल्लीचा संबंध तसं बघितलं तर छत्रपती शिवाजीपासून सुरू होतो. कारण दिल्ली आपल्याला काबीज करायची आहे ही महाराजांची पहिल्यापासून त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. राजाराम महाराजांचं एक पत्र आहे, जेव्हा ते जिंजीला होते तेव्हा त्यांनी लिहिलं की मी आत्ता इतके 6 लाख होऊन बाजूला ठेवले आहेत आणि हे जेव्हा आपण दौलताबाद जिंकू तेव्हा त्यातले 2 लाख रुपये, जेव्हा आपण रायगड जिंकू तेव्हा त्यासाठी 2 लाख आणि जेव्हा दिल्ली जिंकू तेव्हा त्यासाठी 2 लाख असे मी बाजूला ठेवलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन होतं की दिल्ली काबीज करायला जा. आणि प्राचीन हिंदुस्थानाची राजधानी म्हणून दिल्ली ही प्रख्यात आहे पांडव कालापासून. त्यामुळे दिल्लीवर आपला अधिकार असावा हे मराठ्यांचं अगदी शिवाजी महाराजांपासून ध्येय होतं. आणि 18व्या शतकामध्ये पहिल्यांदा जेव्हा मराठे इथे पोचले ते वर्ष होतं 1719, जेव्हा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर केवळ 12 वर्षात आपण बघतो की इतकी मुघलांची शक्ती कमी झाली होती की मराठे इकडे हुसेन अली नावाचा एक दक्षिणेचा सुभेदार होता, त्याच्याबरोबर मराठा मोठं सैन्य इकडे आलं आणि फरुखशाह बादशाहला त्यांनी गादीवर हटवलं आणि दुसरा गादीवर राजा बसवला. त्यावेळेला संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, एक शिवाजी महाराजांच्या पण एक पत्नी, आणखी त्यांचे बरेच कुटुंब 30 वर्ष मोगलांच्या कैदेत होतं दिल्लीला. त्या सर्वांची सुटका करून परत साताराला शाहू महाराजांकडे ते त्यावेळेला घेऊन गेले. ही एक पहिली मोहीम 1719ची खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जी प्रख्यात मोहीम आपण ऐकतो ती म्हणजे 1737ची. त्या मोहिमेमागे भूमिका अशी होती की माळवा हा जो प्रांत आहे याच्यात 1700 सालापासूनच अनेक हल्ले होत गेले आणि शिंद्यांनी केले, होळकरांनी केले आणि हळूहळू तो प्रांत आपण जवळजवळ आपलासाच करून घेतला होता. पण त्याच्यावर एक कायदेशीर मोहर लागायची राहिली होती. एक सनदशीर पद्धतीने एखाद्या प्रांताचं जे शासन आहे ते दुसऱ्याकडे, जसं आपण आता हस्तांतरित करतो, एक सरकार जातं दुसरं येतं, तसं हस्तांतरित करण्यासाठी जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेसाठी महम्मदशाह बादशाह
त्यावेळेला दिल्लीमध्ये होता. त्याच्या दरबारात 2 गट होते. एक गट तयार होता मराठ्यांशी मैत्री करायला आणि दुसरा गट नव्हता. तेव्हा बाजीराव साहेबांनी जयपूरहून अनेक वकील पाठवले की माळव्याची सनद आम्हाला द्या, आता आम्हीच माळव्यावर आमचंच राज्य आहे. तर तेव्हा मोहम्मद शाह जयपूर जवळ असल्यामुळे ती मान्य करत गेला. पण परत जेव्हा माघारी पुण्याला बाजीराव पेशवे गेले तेव्हा काही माळव्याची सनद त्यांनी दिली नाही. ते 1736 साली पहिल्यांदा राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना पहिल्यांदा माळव्यामध्ये मुक्काम करायला सांगितलं गेलं की अगदी दक्षिणेत येऊ नका, पावसाळा सुरू व्हायच्या, म्हणून माळव्यात थांबा, तिथून दिल्लीला पण पटकन आपल्याला जाता येतं. जेव्हा मोहम्मद शहानी सनद दिली नाही तेव्हा 1737मध्ये शिंदे, होळकर, बाजीराव, पिलाजी जाधवराव ही सगळी मंडळी उत्तरेकडे गेली. त्यावेळेला 1 लाख मुघल सैन्य दिल्लीच्या दक्षिणेला होतं आणि त्या 1 लाख सैन्याच्या मधून वाट काढत हे सगळं मराठा सैन्य, जेमतेम 25-30 हजार सैन्य, घोडेस्वार होते सगळे, हे दिल्लीला पोचले. आणि इथे तालकटोराचं महत्त्व हे आहे की इथे बाजीराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, सटवोजी जाधवराव ह्या सगळ्यांचं इथे छावणी होती एक प्रकारे. आणि इथे जेव्हा ते आले, पहिल्यांदा कालकाजीच्या देवळात गेले. कालकाजीच्या देवळात गेले त्या दिवशी रामनवमीचा दिवस होता. तिकडे थोडं लोकांना थापडा मारल्या, घोडे उंट थोडे घेतले. हे ऐकून मुघलांना कळलं की मराठे दिल्लीत आलेत आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की मराठे इथपर्यंत कसे पोचले, एवढं मोठं सैन्य दक्षिणेत असताना. तेव्हा त्यांनी मराठेच आहेत दिल्लीत आलेले ही खात्री करण्यासाठी एक हेर पाठवला आणि त्या हेराने एक भिकाऱ्याचा वेश धारण करून तिकडे मराठ्यांच्या छावणीत गेला. आणि छावणीत गेल्यावर त्याला काहीतरी त्याने भीक मागितली, मिळाली होती त्याला भीक. तर रात्री जेव्हा मध्यरात्री दरबारात परत गेला, ती आपली मिळालेली भीक दाखवली तर त्यात असे चणे आणि कोरडी भाकर ही त्याला मिळालेली दिसली. हे मराठ्यांच्या सैनिकांचं साधं जेवण त्यावेळेला असायचं. तर तीच त्याला भीक मिळाली. ती भीक बघितल्याबरोबर बादशाला कळलं की मराठे दिल्लीत खरंच आलेले आहेत. मग इकडे काही सैनिक बाहेर आले, 4-5 हजार लोक आले, त्यांच्याशी लढाई झाली, ते बरेचसे कापले गेले. आणि मग तिथून झील, बाजीरावांच्या पत्रामध्ये लिहिलं की मी झीलला गेलो. आता इकडे 2 झील आहेत, एक तालकतोराला त्यावेळेला तळं होतं आणि दुसरं इकडे नजाफगड म्हणून जे आहे तिथे एक झील आहे. आणि मग तिथून पालमला, कारण 1 लाख सैन्य परत दिल्लीकडे यायला लागलं, पालमकडे गेले. पालमहून कोटपुतली राजस्थानमध्ये गेले. आणि त्यांचं म्हणणं होतं की मला दिल्ली एक महास्थळ आहे, मी दिल्लीच्या काही महापुऱ्या, आपले जे सबर्ब्स ज्याला आपण म्हणतो, त्या मी जाळू शकलो असतो, पण दिल्ली महास्थळ आहे आणि मला माहीत आहे की बादशाच्या मनात आहे तह करायचा. त्याच्यात काही दरबारा असे लोक आहेत जे करू देत नाही आहेत त्याला. त्यामुळे मला राजकारणाचा दोरा तोडायचा नव्हता, राजकारणाचं जे सूत्र लावलेलं आहे. आणि त्याप्रमाणे काही वर्षातच माळव्याची सनद रीतसरपणे 1741 साली मोहम्मद शहानी मराठ्यांनी दिली. तेव्हापासून रीतसरपणे माळव्यावर शिंदे, होळकर, पवार या 3 घराण्यांचं जास्त करून इथे त्यांचं कायमचंच प्रस्थ त्या वर्षापासून सुरू झालं. नाही तर तुम्ही हे तालकटोराचं जे महत्त्व आहे ते सांगितलं, आपण इथे संमेलन भरवलं आहे. तर भूषणराजे, आता जे डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की होळकर म्हणजे मल्हारराव पण आले होते, शिंदे पण आले होते आणि माळव्यावरती म्हणजे ग्वालेर असू द्या किंवा इंदोर असू द्या किंवा पवार असू द्या, देवासधार, ही सनद मिळवली पहिल्या सवारीनंतर. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? म्हणजे मल्हारराव पण त्याच सवारीमध्ये होते. सगळ्यात पहिले तर आपल्या सर्वांना नमस्कार. माझी इथं मगाशी ओळख करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून. मला आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मी इथं कुठल्या पक्षाचा सदस्य म्हणून आलेलो नाही आहे, मी इथं होळकर घराण्याचा वंशज म्हणून आलेलो आहे. माझ्या मागे जी नावं लिहिलेली आहेत, भोसले घराणं असेल, गायकवाड घराणं असेल आणि शिंदे घराणं असेल, ही मंडळी आज काही कारणास्तव इथं येऊ शकली नाहीत. त्यामुळे इतिहासाप्रमाणेच पुन्हा होळकरांवर आज ही जबाबदारी पडली आहे. त्यामुळं मी निश्चितपणे प्रयत्न करेन की आपल्या सर्व ह्या संवादाला मी उत्तरं देऊ शकेन. आत्ताच मिलिंदजींनी मला प्रश्न विचारला की याबद्दल आपल्याला दिल्लीबद्दल काय वाटतं. तर सुभेदार मल्हारराव होळकर हे पूर्वी कदम बांडेंच्या सैन्यात होते
तिथून त्यांनी त्यांच्या आपण म्हणू की करिअरची सुरुवात केली आणि म्हणून त्यांचं बांड निशाण म्हणजे कदम बांडेंचा ध्वज म्हणून त्याला बांड निशाण असं म्हणतो, ते आजही आमच्या इंदोरच्या राजवाड्यावर आपल्याला लाल पांढरं निशाण पाहायला मिळतं. नंतर त्यांनी बडवाणीच्या राणाकडे काही काळ सेवा दिली आणि त्याच वेळेला त्यांचं आणि बाजीराव पेशव्यांचं सुद्धा एक तिथं युद्ध झालेलं होतं आणि अशी त्यांची ही ओळख आहे. आणि मग 1728 मध्ये गिरधर बहादूर आणि दया बहादूर यांच्यावर जी स्वारी झाली त्या स्वारीमध्ये मल्हारराव होळकर हे लीड भूमिकेमध्ये होते. आणि त्याच वेळेला आपल्याला असं म्हणता येईल की सर्वप्रथम मराठ्यांनी नर्मदा ओलांडली आणि आपला प्रवेश या माळवा प्रांतामध्ये झाला, पर्यायाने उत्तरेकडे झाला. आता माननीय उदय कुलकर्णी साहेबांनी बरंचसं सांगितलेलं आहे, ते इतिहास अभ्यासक आहेत, पण दिल्लीवर होळकरांचा किंवा मराठ्यांचा जो प्रभाव आहे त्याच्यावर जर आपण बोलायचं झालं तर ही मंडळी, मग त्याच्यात शिंदे असतील, होळकर असतील आणि जाधवराव काही काळासाठी, तर मल्हारराव होळकरांची इतकी जरब उत्तरेमध्ये बसली होती की मल्हार आया असं म्हण आहे की मल्हार आया हे वाक्य ऐकल्यानंतर मुघलांची घोडी सुद्धा पाणी प्यायची नाहीत अशी दहशत या उत्तरेमध्ये त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. याचं एक उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर कुंभेरीची जी लढाई झाली, कुंभेरीचा किल्ला जाटांचा जिंकण्यासाठी 1754 त्याचं साल असेल इफ आय एम नॉट रॉंग, त्यावेळेला मल्हारराव होळकरांचे एकमेव चिरंजीव आणि अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचा त्या लढाईमध्ये तोफेचा गोळा लागून निधन झालं. आणि तो जो वेढा होता त्या वेड्याला विलंब झाला म्हणून त्यांचं निधन झालं. म्हणून सुभेदार मल्हारराव होळकरांनी एक पण केला होता की जोपर्यंत या सूरजमल जाटाचं मी परिपत्य करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि त्याच त्यांनी जे पण केला होता त्याच्यातून त्या घटनेच्या नंतर 3 महिन्याच्या आतमध्ये दिल्लीचा बादशाह बदलला गेला आणि या दिल्लीच्या बादशाह बदलण्याच्या कार्यामध्ये मल्हारराव होळकरांची मोलाची भूमिका होती. म्हणजे हा त्यांचा दबदबा या दिल्लीच्या तख्तावर त्या काळामध्ये होता. नंतर थोडंसं आपण पुढं जर गेलात तर आपल्याला एक गोष्ट निदर्शनाने लक्षात येईल की पानिपतला ज्या वेळेला आपण सगळेजण उत्तरेमध्ये येत होतो पानिपतच्या लढाईसाठी, त्यावेळेला अलायन्स बनवायचं होतं, म्हणजे मित्र आपल्याला उत्तरेमध्ये जमवायचे होते. मग आता मित्र जमवणं कठीण. सूरजमल जाट हे त्यावेळेला एक प्रमुख उत्तरेमधली एक व्यक्ती होती त्या काळामध्ये आणि त्यांचं समर्थन मिळवायचं, मग काय केलं पाहिजे. म्हणून पेशव्यांनी त्यावेळेला सांगितलं की मल्हारराव होळकर आपण पुढाकार घ्या. आता मल्हारराव होळकरांनी तर पण केलेला होता की सूरजमल जाटाला मी सोडणार नाही, माझ्या मुलाचा तिथं त्यांनी हत्या केली. तर मल्हारराव होळकर त्यावेळेला आपला वैयक्तिक जो राग होता, आपण जे ठरवलेलं होतं ते बाजूला ठेवून, म्हणजे ह्या माणसाची आपण राष्ट्रनिष्ठा किंवा स्वराजनिष्ठा समजून घेतली पाहिजे, त्यांनी तो पण बाजूला ठेवला आणि ते सूरजमल जाटाकडे गेले आणि त्यांनी सूरजमल जाटाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही मराठ्यांच्या बरोबर आलं पाहिजे, राष्ट्रासाठी तुम्ही आलं पाहिजे. ह्याच्यातून आपल्याला हे पाहायला मिळतं की मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला स्वतःपेक्षा, स्वतःच्या स्वार्थापेक्षा सुद्धा स्वराज्य आणि राष्ट्र ह्याला महत्त्व दिलेलं आहे. पानिपत झालं. पानिपताच्या नंतर सबंध उत्तर हिंदुस्थानाची जबाबदारी, कारण 1760 ते 1766 हा जो काळ होता 6 वर्षाचा, मल्हारराव होळकरांचं निधन झालं 1766 मध्ये, तर पूर्ण उत्तर हिंदुस्थानाचा एख्तियार, त्याचं पत्र सुद्धा आहे, नानासाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकरांना दिलेले. पूर्ण उत्तर हिंदुस्थानाची जबाबदारी. आणि मग त्या 6 वर्षामध्ये ज्या वेळेला उत्तरेमध्ये मराठ्यांना कसं हाकलून देता येईल ह्याच्यासाठी इथले सगळे स्थानिक संस्थानिक प्रयत्न करत होते, त्यावेळेला तो दबदबा पुन्हा बसवण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं. शिंद्यांची घराण्यातून अनेक लोकांचं पानिपतच्या रणांगणावर धारातीर्थी ते पडलेले होते. महादजी शिंदेंना सुभेदारी नाकारली गेली होती, ती सुभेदारी सुद्धा महादजी शिंदेंना मिळवून देण्याचं काम मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला केलेलं आहे. आणि महादजी शिंदेंना ते पुत्राप्रमाणे मानायचे आणि पुत्राप्रमाणे मानत असल्यामुळे शिंद्यांचं सैन्य पुन्हा उभं करण्यासाठी जी काय मदत लागेल ती मदत मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींनी केली. मग ती आर्थिक मदत असेल, सामरिक म्हणजे युद्ध सामग्री पुरवण्याची मदत असेल, ही मदत त्या काळामध्ये त्यांनी केली. आणि हे सगळं पुत्र म्हणून आपल्या मित्रासमान, म्हणजे भावासमान मित्राचा मुलगा म्हणून त्यांच्याकडं ती मदत केली. आणि त्याचा मोबदला म्हणून
होळकरांनी किंवा अहिल्यादेवींनी दुसरी कोणतीच अपेक्षा केली नाही, फक्त एक गोष्ट मागून घेतली आणि ती गोष्ट होती उज्जैनच्या महाकालेश्वराची प्रथम पूजा. ती आम्हाला द्यावी इतकीच मागणी त्यावेळेला केली आणि ती पूजा आजही आमच्याकडे महाशिवरात्रीला 26 तारखेला आता महाशिवरात्री आहे, ती आमच्याकडे चालू आहे. तर हा थोडक्यात मी आपल्याला दिल्ली आणि होळकरांचा विषय सांगितला. आता थोडं आपण आपण थोडं पुढे जाऊया. पवार साहेब, मी तुमच्याकडे येतो सर. फक्त आता पानिपतचा उल्लेख आला तर त्यामुळे डॉक्टर कुलकर्णींना विचारतो. सर, पानिपत झालं आपल्याकडे म्हण आहे, पण त्याच्यानंतर दिल्लीमध्ये खरोखर जेव्हा मराठ्यांचं इनडायरेक्टली म्हणा जे शासन झालं ते 1771 सुरू झालं जेव्हा महादजी शिंदे आले. तर ते नेमकं काय घटनाक्रम आहे त्याचा? पानिपत 1761 मराठ्यांनी एकट्याने लढाई केली. अफगाण आणि उत्तरेकडचे सर्व इतर सत्ताधीश जे होते हे संयुक्तपणे मराठ्यांच्या विरुद्ध लढत होते. तर मराठे दक्षिणेत त्यांचं राज्य, अहमदशाह अब्दालीचं काबूलला राज्य, दोघांचं पानिपतला भांडण व्हायचं कारण काय? तर मराठ्यांच्या अनेक पत्रांमध्ये हा उल्लेख येतो की आपण दिल्लीच्या रक्षणासाठी हे लढतोय किंवा दिल्लीचे जे राज्य आहे त्याला कारण त्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी 1752 सालीच घेतली होती आणि त्या बदल्यात त्यांना आग्रा, अजमेर असे अनेक सुभेसुद्धा मिळालेले होते. त्यामुळे ह्याची रक्षण करायचं, आपल्या राष्ट्राचं रक्षण करायचं, हे राष्ट्राची एक प्रकारे आपण भौगोलिक जर अशी सीमा म्हणायचं ठरवलं तर तेव्हा अब्दालीच्या आणि सदाशिवराव भाऊ यांच्यात जे तहाची बोलणी चालायची त्याच्यामध्ये अब्दालीचं म्हणणं असायचं की तुम्ही चंबळच्या दक्षिणेत जा आणि सदाशिवराव भाऊ म्हणायचे भारताचा प्राचीन कालापासून सिंधू नदी सीमा आहे तेव्हा आम्ही सिंधू नदीपर्यंत आमची सीमा समजतो आणि ह्या प्रकरणात कुठेही मध्ये तडजोड कोणी करायला तयार नसल्यामुळे शेवटी या दोघांचं आपापसात युद्ध होणं आणि ते युद्धात पुढे काय झालं ते मी आत्ता त्याच्यात जात नाही. पण युद्धानंतर मराठ्यांची मोठी वाताहत झाली. आत्ता भूषणजींनी सांगितलं त्याप्रमाणे मल्हाररावांचं फार मोठं योगदान आहे. राजपूतांनी हल्ला केला होता, त्यांना पण त्यांनी पराभूत केलं. मोठं सैन्य घेऊन आले होते जयपूरचे महाराजा, त्यांचं सैन्य करण्याचं पूर्ण श्रेय मल्हाररावांचं आहे. तेव्हा 1766 त्यांच्या मृत्यूपर्यंत, अगदी गोहदची मोहीम होईपर्यंत उत्तरेत सुद्धा ते इंग्रजांशी लढायला पण एक थोड्या काळापुरतं ते दुआबादसुद्धा शिरले होते त्या 5 वर्षामध्ये. आणि हे सर्व कार्य मल्हाररावांचं, अर्थात अहिल्यादेवींना त्यांनी जे प्रोत्साहन दिलं हा एक वेगळा विषय आहे. आणि अहिल्यादेवींना त्यांनी फक्त कुटुंबाची प्रमुखत्वाची भूमिका दिली नाही, पण त्यांच्याकडून अनेक आता तोफखाना पत्र आहेत की अहिल्यादेवींना की इथून इथे तोफखाना घेऊन जा, तो तिकडे कसा ठेवायचा याच्याबद्दल मल्हाररावांच्या अहिल्यादेवींना पत्र आहेत. कारण अहिल्यादेवींचा जो सुपुत्र होते ते पण लवकर वारले, 1 वर्षात मल्हाररावांच्या मृत्यूनंतर. त्यामुळे एक प्रकारे अहिल्यादेवींचं बरंच त्यावेळेला रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखी झाली. आणि पुढे काय झालं की कायम असं एक माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये महादजींना 1768 सरदारी दिली, तुकोजी होळकरांना 1768 सुभेदारी दिली गेली. आणि ह्यानंतर 1769 साली पुण्याहून एक मोठी सेना पाठवली. त्याला विसाजी कृष्ण बिनीवाले, रामचंद्र कानडे आणि उत्तरेकडे शिंदे आणि होळकर असे 4 सरदार उत्तरेकडे आले. एक वाटेतले अडथळे जे होते, जाट होते, रोहिले होते, या सर्वांचा पराभव करत करत ह्याच महिन्यात फेब्रुवारी 1771 इनफॅक्ट पुण्याला काही वर्षांपूर्वी आपण त्याची 250वी जयंती साजरी केली होती. मला वाटतं यशोधराराजे शिंदे आले होते, भूषणजी पण होते. 10 फेब्रुवारीला गणेश कला क्रीडामध्ये मोठा कार्यक्रम झाला की 1771 फेब्रुवारीच्या 10 तारखेला दिल्ली परत मराठ्यांनी पानिपत नंतर काबीज केली. पत्थरगड जो नजीब खानचा किल्ला होता त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यात जी मराठ्यांची बरीच काही माणसं तिकडे अजून अडकून पडली होती, काय संपत्ती लुटलेली होती, ती सगळी परत मिळवली. आणि 1771-72 दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात. तो शहा आलम बादशाहला त्यांनी आणून बसवलं, कारण मध्ये 14 वर्ष दिल्लीला बादशाहच नव्हता. म्हणजे असं एखादं कोणी ते राज्य न करणारं शहर झालेलं होतं. ते शहा आलमला आणून तिकडे बसवलं. त्याच्याकडून सुद्धा त्यांनी त्याच्या बदल्यात काही प्रांत मागून घेतले होते. 1773ला जो पुण्याला घटना घडली शनिवार वाड्यात की नारायणराव पेशव्यांचा खून झाला वाड्यामध्ये, त्याच्यानंतर व्यवस्था थोडीशी बिघडली. इंग्रजांनी याच्यामध्ये चान्स घेतला आणि पहिलं इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध पुढचे 7-8 वर्ष चाललं. ते 1782 संपलं.
त्याच्या उत्तरेकडे त्याचं सर्व त्याचं हे होतं ते महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्याकडे होतं. आणि दक्षिणेत इतर सर्व सरदार हे सगळे दक्षिणेत लढत होते. हैदर अलीला शिवाय 1780 नंतर आपल्या बाजूने केलं होतं की इंग्रजांना भारतातून बाहेरच काढून टाकायचं असा त्याचा ध्येय होता. काही कारणामुळे 1782 साली दोघं पक्षांना तह करावा लागला. पण त्यानंतर महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी उत्तर हिंदुस्थानाला तर आपलं प्रभुत्व मिळवलं. आणि दिल्ली ह्या शहर जे होतं यात शाह आलम जरी नाममात्र बादशाह होता तरी सगळी सत्ता जी होती ही मराठ्यांची होती. आणि ही सत्ता मधलं 1 वर्षाचा अपवाद सोडला तर 1803 पर्यंत आपण इकडे बघतो की शेवटी दिल्ली कुणाकडून घेतली इंग्रजांनी, तर इथे पतपरगंजला जे नॉयडाचं गोल्फ कोर्स आहे तिकडे एक उंच 12 फुटी उंच स्मारक आहे. ते ब्रिटिशांनी बांधलेलं स्मारक आहे आणि त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे की 1803च्या पटपरगंजच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी दिल्ली मराठ्यांशी लढाई करून घेतली. 5 लढाया झाल्या होत्या एका वर्षांमध्ये. तेव्हा हे जे आपल्याला बऱ्याच वेळेला एक कथानक ऐकवलं जातं की मोगल गेले आणि ब्रिटिश आले, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मध्ये हा 150 वर्षाचा जो काळ आहे शिवाजी महाराजांचा, समजा 1750 वर्ष तुम्ही धरलं त्यांच्या कार्यकाळाला सुरुवात आणि 1818 किंवा 1803 पर्यंत तरी कमीत कमी जर आपण धरलं तरी या 150 वर्षाचा काळ जो आहे ना हा मराठा शतक आहे. आणि हे मराठा शतक जे आहे 150 वर्षाचं ह्याच्याबद्दल पुरेसा ह्याच्याबद्दल माहिती आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा इतर चर्चेमध्ये आपल्याला आढळत नाही. आपण नुसतं दिल्ली केंद्रित इतिहास वाचत असतो की इकडे एवढे मोगल बादशाह होऊन गेले, एवढे सुलतान होऊन गेले, पण इथे मराठ्यांनी जरी शाह आलमला नाममात्र बादशाह केलं तर शाह आलमच्या बद्दल एक म्हण आहे की त्याचं राज्य कुठं होतं, दिल्ली ते पालम, म्हणजे आपला इंदिरा गांधी एअरपोर्टपासून इथपर्यंत एवढंच राज्य त्याचं होतं. हे तो नुसतं एक बाहुलं होतं. वजीरसुद्धा मराठे नेमणूक करायचे आणि ते वजिराकरवी सर्व कामं करून घेत होते. अशी परिस्थिती 1719ला पहिल्यांदा मराठे इथे आले आणि 1803 ब्रिटिशांनी दिल्ली घेतली. एवढा प्रचंड काळ 80-82 वर्षाचा काळ जवळजवळ मराठ्यांचं दिल्लीवर नजर होती, वचक होता. इथल्या राज्य करताना मराठे सांगतील त्याप्रमाणे वागायला लागायचं अशी त्यावेळेला परिस्थिती होती. जेव्हा नादिरशहाचं आक्रमण झालं 1739 साली, महम्मद शहाला त्यांनी काढून टाकलं, तेव्हा बाजीराव पेशव्यांना बुऱ्हाणपूरला उभं केलं होतं. वसईमध्ये लढाई चालली होती पोर्तुगीजांच्या विरुद्ध. वसईची युद्ध संपल्यानंतर सगळी सेना घेऊन दिल्लीत जाऊन नादिरशाही लढाई करायची असा बेत ठरलेला होता. अनेक पत्र आहेत त्याच्याबद्दल. आणि त्यावेळेला असंही ठरलं होतं की शाहू महाराजांनी सांगितलं होतं की मला काही दिल्लीला जाऊन राज्य करायचं नाही आहे, मी काही इथून साताऱ्याहून जाऊन दिल्लीला राज्य करणार नाही. असाही त्यावेळेला पत्रावर आपला सापडतो की उदयपूरचे जे महाराणा आहेत त्यांना दिल्लीच्या तख्तावर बसवायचं आणि मराठ्यांच्या सैन्याने नादिरशाहला हरवून या उदयपूरच्या राण्याला मोगलांच्या सिंहासनावर बसवायचं असं पण त्यावेळेला पत्र आपल्याला आढळतात. तेव्हा हे सर्व प्रचंड इतिहास आहे जो दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे. त्यामुळे तो उजेडात आणणं आणि दिल्ली जी एक महास्थळ पुरातन काळापासून आहे त्याच्याशी मराठ्यांचा किती घनिष्ठ संबंध आहे, मुख्यतः 17व्या आणि 18व्या शतकात, हे खरं म्हणजे उजेडात आणणं फार आवश्यक आहे. आणि आपण आता पटपडगंजच्या युद्धाचा उल्लेख केला तर मला हल्लीच हे माहिती मिळाली, कारण जे दिल्लीत लोक राहतात त्यांना माहिती असेल की पटपडगंज म्हणजे आपल्याला वाटतं ईस्ट दिल्लीमध्ये आहे. मात्र हे मला आत्ताच हल्लीच माहिती मिळाली हे या परिसंवादासाठी मी जेव्हा रिसर्च करत होतो की नोएडा गोल्फ कोर्स जे आहे तिथे इंग्रजांनी जिंकल्यानंतर एक विजयस्तंभ बांधलं. म्हणजे पटपडगंज जे जुनं होतं त्याच्यामध्ये नोएडा पण त्या पटपडगंजमध्ये होता, कारण आता ते उत्तर प्रदेशात आहे, पटपडगंज हे दिल्लीमध्ये आहे. पवार सर, आपण बोललो दिल्लीमध्ये आतापर्यंत जे काय 80 वर्षाचा काळ आहे, तुमच्या मते म्हणजे आपलं मराठ्यांचं डायरेक्ट शासन आपण कधी का नाही केलं दिल्लीमध्ये? मला वाटतं की इतिहासाविषयी आत्ता जी माहिती उदयजींनी सांगितली जास्त आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला मराठी माणसाला कायमच दिल्लीचं एक येतो मराठी माणसाला कायमच दिल्लीचं आकर्षण आहे आणि ते आकर्षण आपण इथं राज्य करावं या प्रकारचं आहे. आता याला शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास एक आहे, पण त्याच्याही आधी मला वाटतं की महाराष्ट्री माणूस, मराठा जात अर्थानं नव्हे पण प्रदेश अर्थानं, या माणसाला कायमच परकीयांच्या विरोधात संघर्ष करण्याची उर्मी आहे. ती सातवाहनांपासून आपल्याला कमी अधिक प्रमाणात दाखवता येते. परकीयांना घालवायचं आणि आपली सत्ता उभी करायची अशा प्रकारची उर्मी आपल्याला सातत्याने दिसते.
तुम्ही जर त्या मैकावतीची बखर बघितली ज्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म नावाचा जी संकल्पना पहिल्यांदा येते, तर त्या मैकावतीच्या बखरीचं सगळं साळ काय आहे, तर कुणीतरी उभं राहावं, शस्त्र हातात घ्यावं आणि लढावं, यासाठीचा तो सगळा केशवाचार्य तो नायकोराव आहे यांच्यामधला तो संवाद आहे किंवा ती जी बैठक आहे त्याचं वर्णन आहे. म्हणजेच कुठल्याही परकीय सत्तेच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे आणि आम्हाला राज्य करायचं आहे, म्हणजे आम्ही राज्यकर्ता जमात आहोत या प्रकारचा काहीतरी एक समज हा इथल्या लोकांमध्ये, महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये शिवपूर्व काळापासून पण आहे आणि शिवाजी महाराजांनी त्याला ठोस असं स्वरूप दिलं. म्हणून मग आपण म्हणतो की महाराष्ट्र धर्माचा एक ठोस संदर्भ बिंदू हा शिवाजी महाराजांचं राज्य आहे किंवा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे. आणि मग नंतर पेशव्यांच्या काळामध्ये ज्याला आपण मराठा साम्राज्य म्हणतो ते विस्तारत गेलं, ज्याच्यामध्ये शिंदे, होळकर, बाकी सगळे संस्थानिक आहेत, बडोदा आहेत, देवास, ही सगळी संस्थानं आहेत. या सगळ्यांचा वाटा निश्चितपणे आहे, पण त्याचं मूळ मला वाटते की आम्हाला राज्य करण्याची क्षमता असलेले लोक आम्ही आहोत हा समज कुठंतरी आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रदीर्घ परंपरा आहे. म्हणजे त्याचा उल्लेख इतक्या झटपट करता येणं कदाचित कठीण आहे आणि ती फक्त राजकीय नाही आहे, त्याला एक प्रचंड अशी सांस्कृतिक पण घालमेल आहे या 500-700 वर्षाच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये संतांचं योगदान आहे, वेगवेगळ्या घटकांचं योगदान आहे आणि त्यातून तो जो महाराष्ट्र धर्म आपण म्हणतो तो आम्ही राज्य करू शकतो हे सांगणारा असा तो धागा आहे. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला, येतो का आता, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की अनेक वेळा मराठी माणसानं दिल्लीपर्यंत धडक मारली, तालकटोऱ्यात आले, शहा आलमला, म्हणजे शहा आलमच्या नावानं प्रत्यक्षात राज्य मराठ्यांनी केलं, इंग्रजांनी मराठ्यांकडूनच भारत जिंकला, हे सगळं काय, पण कधीच दिल्लीवर प्रत्यक्ष राज्य मराठ्यांनी केलं नाही. आणि मला वाटतं की त्याचं उत्तर मगाशी उदयजींनी दिलं की धागा तोडायचा नाही आहे, दिल्लीशी असलेला धागा तोडायचा नाही. हे कुठून सुरू झालं माहीत नाही, त्याचं उत्तर कदाचित संशोधक अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. पण दिल्लीवर प्रत्यक्ष राज्य करण्यापेक्षा दिल्ली हातात ठेवायची अशा प्रकारचाच एक सूर सातत्यानं मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसतो आहे. तर हा संशोधनाचा विषय आहे. आणि मग एका बाजूला मराठी माणसाला सतत वाटत आलं की आपल्या दिल्लीवर सत्ता असली पाहिजे, पण मराठ्यांच्या वतीनं कारभार करणारे सगळे मात्र दिल्लीची धागा तोडायचा नाही, पण दिल्लीच्या सत्तेवर म्हणजे अप्रत्यक्षपणे का असे ना आपलंच नियंत्रण ठेवायचं, अशा प्रकारची वाटचाल करत होती. ही कदाचित विसंगती, पॅराडॉक्स काही म्हणा त्याला, ती आपल्याला आपल्या इतिहासामध्ये दिसते. अगदी 1857च्या ओटावात सुद्धा त्यात मराठा आघाडी होते तर उघड आहे, अनेक नावं सांगता येतील, पण त्याचं फरमान बहादूरशाह जफरच्या नावानं काढलं आणि त्या अर्थानं नेता हा सगळ्यांनी मान्य केलेला बहादूरशाह जफर होता. म्हणजे हा धागा आपल्याला कायम दिसतो. तो का तोडला नाही याच्याविषयी खरं तर संशोधन करायला पाहिजे, पण तो तोडला नाही ही वस्तुस्थिती. आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाला आपलं कुणीतरी सत्तेवर असावं असं त्या काळातही वाटत होतं ना, आताही वाटतं. आताही आपल्याला वाटतं की हा नेता, तो नेता कुणीतरी दिल्लीत आपल्या वतीनं सत्ता गाजवावी. मग त्यावेळेला सगळे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कुणामध्ये तर एकामध्ये मराठी माणूस ही आकांक्षा पाहतो. हे आपलं काय म्हणता येईल की मराठी माणसाचं एक संचित आहे की आपल्याला दिल्लीवर सत्ता गाजवायची आहे, पण प्रत्यक्षात ते आपल्याला कधी साधलेलं नाही आहे. नाही तर भूषणजी जसं म्हणाले की आपल्याला सत्ता प्रत्यक्ष नको आहे, आपण अप्रत्यक्ष आपल्याला सत्ता हवी. पण मागे वळून बघता असं तुम्हाला वाटतं का की मल्हारराव असू द्या किंवा शिंदे असू द्या, आपल्याला डायरेक्ट सत्ता घेता आली असती दिल्लीमध्ये? म्हणजे हे धागा तोडायचा नाही ही गोष्ट वेगळी, मात्र सत्ता का नसली पाहिजे? सत्ता निश्चित घेता आली असती. एका दृष्टीनं जर आपण पाहिलं तर सत्ता यांचीच होती. गादीवर कोण बसलाय ह्याच्यापेक्षा राज्य कोण चालवतं ह्याला फार महत्त्व आहे. आता आपण इथं बसलेले अनेक जण पत्रकार आहात. मागच्या काही वर्षाच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे की गादीवर कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, सत्ता कोण चालवतं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं त्या काळात सुद्धा गादीवर कोण बसतं ह्याच्यापेक्षा सत्ता कोण चालवली हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती सत्ता मराठ्यांनी प्रत्यक्ष का नसेना पण अप्रत्यक्षरित्या मराठ्यांचाच ह्याच्यावर कंट्रोल होता. आणि याचं एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर ज्या आग्र्याचं आपण ताजमहल किंवा जो आग्र्याचा किल्ला आपण म्हणतो जो प्रसिद्ध आहे, अनेक पर्यटक त्याला बघायला येतात, जगातल्या 7व्या म्हणजे आश्चर्यांमध्ये त्याचं नोंद होते. त्या आग्र्याच्या ताजमहालामध्ये घोड्यांचा चारा आपले मराठे ठेवायचे, म्हणजे होळकर आणि शिंदे यांच्या घोड्यांचा चारा त्या ताजमहलमध्ये असायचा. ह्याच्यापेक्षा
अजून सत्ता काय गाजवायची असते. म्हणजे ज्या शहेनशहाने त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणून जे स्मारक बांधलं त्याच्यात आपण वापर असा करत होतो. बादशहा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना दगाबाजीने आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलेलं होतं, तोच बादशहा दिल्लीचा त्याच्यावर सत्ता आपले मराठे त्या काळामध्ये गाजवत होते. ह्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय असलं पाहिजे. आणि ही फक्त आपण जो एक प्रश्न विचारला की डायरेक्ट राज्य का केलं नाही, तर शिवाजी महाराजांची शिकवण काय होती आपल्या सगळ्यांना की हे रयतेचं राज्य आहे, हे स्वराज्य आहे आणि रयतेच्या कल्याणासाठी आपल्याला हे राज्य चालवायचं आहे. त्यामुळं ती विचारधारा, ती आयडिओलॉजी आपल्या ह्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या नंतरच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस कसं करता येईल, आपल्याला आपलं काम कसं करून दाखवता येईल ह्याच्याकडे भर होता. आणि त्याच्या उलट मुघल सत्ताधीश जे होते त्याच्यामध्ये भावाचा वध करून, वडिलांचा वध करून आपल्याला गादीवर कसं बसता येईल ह्याच्यासाठी ह्यांचा प्रयत्न होता. ह्याचं उत्तम उदाहरण संभाजी महाराजांच्या निधनानंतर येसुबाई साहेबांना शक्य होतं शाहू महाराजांना बसवणं, पण त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवलं, स्वतःचा त्याग केला आणि हिंदवी स्वराज्य कसं टिकेल याच्यासाठी प्रयत्न केले. आणि सबंध हिंदुस्थानामध्ये आपल्याला हिंदवी स्वराज्य कसं वाढवता येईल, रयतेचं राज्य कसं वाढवता येईल हाच प्रयत्न या लोकांनी केला. म्हणून गादीवर बसण्यापेक्षा सुशासन, प्रशासन कसं करता येईल. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचा कार्यकाळ जर आपण पाहिला. शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलं की काशी, मथुरा, अयोध्या ही जी पवित्र स्थानं आहेत हिंदूंची आणि अनेक अशी ठिकाणं असतील, ही आपल्याला मुक्त केली पाहिजेत. हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं आणि ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी त्यांच्या कालखंडामध्ये करून दाखवलं. आज आपण यावर्षी त्यांचं त्रिशताब्दी साजरी करतो. आणि रयतेचं राज्य केलं. मी गमतीने नेहमी सांगत असतो, एक उदाहरण देऊन मी थांबेन. राजस्थान वगैरे परिसरामध्ये फिरत असताना अनेक जण मला विचारतात, उदय सर, की तुम्ही म्हणता की आम्ही मराठ्यांनी सबंध हिंदुस्थानावर राज्य केलं आणि हे सगळे आमचे मांडलिक राजे होते आणि त्यांचे महाल बघा राजस्थानमधले किती सुंदर आहेत, मोठे अतिशय आवाढव्य असे भव्य सुंदर महाल आहेत, त्याचे इंटिरियर्स बघा, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा. आणि तुमच्या इथं महेश्वरला, इंदोरला गेल्यानंतर शेणानं सारवलेले वाडे तुमचे दिसतात. मी त्यांना म्हटलं, अहिल्यादेवी असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराज असोत, या सगळ्यांचा विचार हाच होता की रयतेच्या कल्याणासाठी जे करता येईल ते आपण करायचं, स्वतःच्या विलासासाठी नव्हे. आणि म्हणून त्यांनी सगळा पैसा हा रयतेसाठी उपयोगात आणला, स्वतःसाठी नाही. सगळ्यात शेवटी डॉक्टर कुलकर्णी, मला प्रश्न तोच परत आपण जाऊया, जे 1771 ते 1803 जे अशा काय परिस्थिती होती की आपण बादशाला बसवलं, आपल्यालाही बसता आलं असतं, बादशाला बसवण्याचं काय आणखीन ते परिस्थिती अशी होती की सगळ्यांना ॲक्सेप्टन्स असं झालं म्हणून आपल्याला असं करावं लागलं, मात्र काय कारण असावं त्याचं? आपली बलस्थानं असतात, शक्तिस्थानं. आता आपलं शक्तिस्थान हे मुख्यतः दक्षिणेत आहे. दिल्लीला त्या काळची जी लोकसंख्या होती, जी 400 वर्ष इथे राहिलेले लोक होते, ज्या विचारप्रणाली, ज्या धर्मव्यवस्थेमध्ये ते राहत होते, त्यांना एखादा परकीय माणूस येऊन इथे बसलेला आणि मग त्याच्यासाठी त्याला प्रोटेक्ट करायला, त्याचं रक्षण करायला एक मोठं सैन्य तिकडे ठेवायचं. कारण जेव्हा पानिपतला मराठे लढले, चौफेर बाजूला त्यांचे शत्रू होते, मित्र परिसरात ते लढलेले नाही आहेत. काहीशा प्रमाणात दिल्ली जिंकून घ्यायला लागायची. दिल्ली आपणून तुमच्या गळ्यात पडत नव्हती की आम्हाला वाचवा म्हणून. कारण त्यावेळेला इकडची लोकवस्ती, काय टाईपचे लोक इथे राहत होते, त्यांच्या जे लॉयल्टी होती ती कुणाकडे होती ते पण आपल्याला बघायला लागतं. दुसरं शक्ती केंद्र दक्षिणेत होतं. तेव्हा तुम्हाला आवश्यक नाही आहे का. ब्रिटिशांनी काय केलं, 1911 सालापर्यंत हिंदुस्थानाचं राज्य कलकत्त्याहून केलं. 1911 साली त्यांनी आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला केली, कारण त्यांचं बलस्थान तिकडे होतं, कलकत्त्याला होतं. आणि शेवटी जेव्हा त्यांना वाटलं आता सुरक्षित आहोत आता आपण दिल्लीला जायला हरकत नाही, तेव्हा ते दिल्लीला आले. बरं, एखादा जर कमकुवत एखादी बाहुली जर तुम्ही राजाच्या ठिकाणी ठेवली तर दुसरा एखादा बलिष्ठ माणूस येऊन ती जागा घेऊ शकत नाही, कारण त्याला तुम्ही रक्षण करताय. तुमच्यावर डायरेक्ट येत नाही, कोणी बंड केलं ते त्या राजाविरुद्ध, त्या राजाला काढून तुम्ही दुसऱ्याला त्याच्या जागेवर बसू शकता. किंवा त्याच्या विरुद्ध समजा तिकडची प्रजा जरा नाखुश झाली तर त्याला दुसरा, अशा ही पद्धत जी आहे ना, ही राजकारणाची पद्धत ब्रिटिशांनी पण अवलंबली. कारण 1803 मध्ये दिल्ली काबीज केल्यानंतर 1857 पर्यंत
इथे तो मोगल बादशाह नाममात्र होताच की, राज्य ब्रिटिशांचं होतं पण तो नाममात्र इथे त्यांनी ठेवला होता. कारण लोकांची, इथल्या जे राहणाऱ्या लोकांच्या भावना आहेत त्याच्याबद्दल आदरस्थान म्हणून जे आहे ते दुखावलं जाऊ नये, आपल्याविरुद्ध लोक प्रक्षोभ असा उठू नये आपल्याविरुद्ध, ही ब्रिटिशांची राजकारण त्याच्यामध्ये करायचं. तेव्हा राजकारण आणि आपल्याला आज 21व्या शतकात काय व्हायला पाहिजे होतं याच्यामध्ये दोन थोडीशी तफावत असते. त्या सद्यस्थितीत जे योग्य होतं ते त्यांनी केलं. मला वाटतं की आज या परिसंवादामुळे आपल्याला एक जे ग्लोरी आहे आपली 80 वर्षाची, जे तुम्ही म्हटलं की असं वाटायचं की मुघल गेले ना इंग्रज आले, मात्र इंग्रजांनी दिल्लीसाठी मराठ्यांशी समझोता केला तेव्हा त्यांना दिल्ली मिळाली. तर सगळ्यात शेवटी पवार सर, सगळ्यांचं मी क्लोजिंग रिमार्क्स घेईन, काय म्हणजे नातं जर मला परत एकदा थोडक्यात विचारायचं असेल तर दिल्ली आणि मराठींचं. दिल्ली आणि मराठ्यांचं नातं आत्तासुद्धा दिल्लीत, सकाळी पण आपण परिसंवाद ऐकला त्यात पृथ्वीराज बाबा सांगत होते की दिल्ली तिथं येऊन मांड ठोकून बसायला मराठा तयार होत नाही, म्हणजे मराठी माणूस तयार होत नाही. आणि त्याच्यातून दिल्ली आपलं आणि दिल्लीतलं प्रभाव किंवा एकूण राष्ट्रीय प्रभाव हा फक्त राजकीय अर्थानं बघू नये. हे आपण इतिहासात तो राजकीय अर्थानं बघतो ते बरोबर आहे, त्या काळातल्या त्या ऐतिहासिक घराण्यांनी काम केलं वगैरे हे सगळं खरं आहे. पण आता आधुनिक काळामध्ये फक्त कुणीतरी आमचा पंतप्रधान होतो का एवढ्यापुरता तो अभिमान विषय असू नये, किंवा दिल्लीवर राज्य करायचं म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे एवढ्यापुरतं ते असू नये. त्याच्यापेक्षा जगण्याची अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपला प्रभाव असायला पाहिजे. ते साहित्य आहे, संस्कृती आहे, कला आहे, आणि अशा सगळ्या क्षेत्रामध्ये दिल्लीत मराठी माणसं किती आणि ती म्हणजे टॉप 5मध्ये किती असा जर आपण विचार करायला लागलो तर ती माणसं नाही आहेत का, तर त्या गुणवत्तेची माणसं आपल्याला महाराष्ट्रात मिळतील, पण तिथं दिल्लीत येऊन बसलीत का, तर तसं होत नाही आहे. तर तो जो काही एक डिस्कनेक्ट आहे की इथं आल्यानंतर कधी एकदा परत जाईन असं आपल्यातल्या बहुतेक लोकांना वाटतं, तर इथं तळ ठोकून बसायचं असतं. हे जर म्हणजे माझी शिंदे तर तळ ठोकून बसले तेव्हा ते दिल्लीची सगळी पाचे हलवू शकले किंवा ती स्वतःच्या तंत्रानं चालवू शकले. तर हे जोपर्यंत कळत नाही तर तोपर्यंत मला वाटतं राजकीयदृष्ट्या काय किंवा बाकीच्या सगळ्या क्षेत्रातही काय की आपल्याला मराठी माणसाचा दिल्लीवरचा प्रभाव किंवा दिल्लीवरचा प्रभाव म्हणजे खरं तर राष्ट्रीय प्रभाव या अर्थानं आता आपण त्याचा विचार करायला पाहिजे. फक्त दिल्ली शहर किंवा राजधानीपुरता विचार न करता तर मला वाटतं की त्या दृष्टीनं आपण बघायला पाहिजे आणि आपापल्या क्षेत्रात इथं आल्यानंतर पाय होऊन उभं राहायला शिकायला पाहिजे. जर तुम्ही जे उल्लेख केला की तळ ठोकून बसलं पाहिजे दिल्लीमध्ये, मराठी माणूस बसत नाही, तर मला एक किस्सा सांगायचा आहे की प्रमोद महाजन असं म्हणायचे की मराठी माणूस दिल्लीवर राज्य करू शकला नाही कारण दिल्लीत राहत नाही. महाराष्ट्रातले जे पॉलिटिशियन्स पण आहेत ते परत परत मुंबईला किंवा पुण्याला जायचे, आणि प्रमोद महाजन अनफॉर्च्युनेटली ही डाईड अर्ली. त्यांचं म्हणणं होतं की दिल्लीत राहिलं पाहिजे आणि शक्ती त्यांच्याकडे एक पॉवर सेंटरही त्यावेळी त्यांनी निर्माण केला होता. सगळ्यात शेवटी भूषण राजे, तुमचे क्लोजिंग रिमार्क्स फॉर दिल्ली आणि मराठीचं जे नातं आहे. आता दिल्लीच्या नात्यावर, इतिहासावर आता उदयजी सिनियर आहेत, त्यांनी बरीचशीच ऐतिहासिक माहिती सांगितली. मला हे म्हणायचं आहे की हे जे कल्चरल कनेक्ट आहे किंवा दिल्लीवर राज्य करणं किंवा हा जो विषय आहे तो ओव्हरऑल विषय कुठून सुरू झाला तर राष्ट्रीयत्वाची भावना, आणि ही राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि तिथून जी सुरुवात झाली त्या कडीमध्ये अनेक शिंदे, होळकर अशी नावं घेता येतील. एक नाव आवर्जून यशवंतराव होळकरांचं आपल्याला शेवटच्या काळामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचं घ्यावं लागेल की ज्यांनी ब्रिटिशांच्या आगमनानंतर या भारतभूमीमध्ये सबंध देशामध्ये त्यांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या लढा उभारला आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. अगदी पंजाबच्या राजा रणजित सिंहांपर्यंत सुद्धा ते गेले. आणि ह्या सगळ्याचा जो जिस्ट आहे, जो क्लायमॅक्स कन्क्लुजन जे आहे, ते आपली भावना हीच होती की राष्ट्र जर टिकवायचं असेल, हिंदुस्थान राष्ट्रीय भावना म्हणून टिकवायचं असेल तर दिल्लीवर कंट्रोल पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. नंतरच्या कालखंडामध्ये जरी आपण पाहिलं, आता आपण इथं साहित्य संमेलनासाठी जमलो आहोत, तर नुसतंच तलवार गाजवली असं नाही आहे. आणि आता तो तलवार गाजवण्याचा काळही निघून गेलेला आहे. आता बुद्धिचातुर्यावर आपल्याला हे सगळं करावं लागेल. मगाशी जसं आपण म्हणालात, तर ते बुद्धिचातुर्यावर कसं, तर त्याच्यासाठी जो अवेअरनेस आहे, म्हणजे ज्या आपल्या आधीच्या लोकांनी ज्या गोष्टी करून ठेवल्या, आता तलवार घेऊन तर लढणं शक्य नाही, मग आत्ताच्या रेलेव्हन्समध्ये आपल्याला काय करता येईल, साहित्य असेल. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक, लॅकिंग जे मला वाटतं आपल्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेष करून, तर आपली अस्मिता स्थानं, आपले गडकोट किल्ले असतील, आपलं साहित्य असेल, आपली संत परंपरा असेल, इतक्या गोष्टी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये.
आणि नुसतं तुम्ही इतिहास सोडून द्या, आत्ताच्या प्रेझेंटमध्ये जरी पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अनेक नावं घेता येतील की ज्यांनी देशाला दिशा दिली, ज्यांनी देशाला लीड केलेलं आहे. मग अशा गोष्टी घडल्या पाहिजेत. आपल्याला आपलं साहित्य पोचवता आलं पाहिजे, आपल्या गोष्टी पोचवता आल्या पाहिजेत, आपली अस्मिता जागृत केली पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जर करायचं असेल तर हे अवेअरनेस जनरेट झाला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या साहित्य संमेलनाचं ज्यांनी आयोजन केलं, ही सगळीच टीम, संजयजी असतील, नहार आणि सर्वच मंडळींचं खरोखर कौतुक करतो. आपण या सगळ्यांना इथं दिल्लीमध्ये आणलं आणि दिल्लीमध्ये आणल्यानंतर किमान माझी अपेक्षा आहे की ती भावना आपल्यामध्ये पुन्हा जागृत होईल आणि पुन्हाच त्या ताकदीने आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुन्हा दिल्ली काबीज करण्यासाठी प्रयत्न करू. इतकं म्हणून मी इथं थांबतो. थँक्यू. सगळ्यात शेवटी डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही खूप चांगली माहिती दिली सगळ्यांना, स्पेशली जे लोकांना माहिती नव्हतं की आपली ग्लोरी काय ती आज तुम्ही त्याच्यावरती एक प्रकाश टाकला. तुमचे क्लोजिंग रिमार्क्स काय आहेत दिल्ली आणि मराठी या नात्याबद्दल? दिल्लीचं महत्त्व अर्थात भारताची राजधानी आहे म्हणून, पण तुम्ही जर गेल्या 700 वर्षाचा इतिहास आपला बघितला तर हा 150 वर्षाचा मराठेशाहीचा जो काळ आहे हा एकच काळ आहे जेव्हा एतद्देशीय इथल्या राहणाऱ्या लोकांचं राज्य होतं. त्याच्या आधीचं जे राज्य होतं, दिल्ली सुलतान असू देत किंवा मोगल असू देत किंवा तिमुरीड असू देत, हे सगळे तुर्को पर्शियन अफगाण राज्य होती. तेव्हा गेल्या 600 वर्षाच्या इतिहासात जर आपल्याला मागे वळून बघायचं असेल आणि त्याच्याबद्दल अभिमान वाटायचा असेल तर हा 150-1.25 वर्षाचा मराठा काळच आहे. कारण त्यानंतर लगेच आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत गेलो. त्यामुळे 600-700 वर्षात जर एखादा अभिमानाचा जो काळ आहे तो त्याला म्हणून मी त्याला मराठा शतक, मराठा 1.5 शतक जे आहे त्याला मराठी सेंचुरी असं इंग्रजीत एक नाव दिलं आणि ते मराठा सेंचुरी होती. यामुळे आपल्याला इतिहासाकडे अभिमानाने आज बघता येतं आहे. तेव्हा आज जर आपण आज जरी तलवार गाजवली नाही तरी त्यावेळेचं जे केलेलं आहे आपण कार्य, त्याच्याबद्दल अभिमान वाटण्यासाठी हा फार मोठं कार्य मराठ्यांनी त्यावेळेला केलेलं आहे. आणि नुसतं राजकीय नव्हे, ही सत्ता सांस्कृतिकदृष्ट्या पण आपण एस्टॅब्लिश केली. अहिल्यादेवींचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेतच, अगदी काशी विश्वेश्वर देवळापर्यंत. पण 1730 सालापासून आपल्याला पत्र सापडतात की काशीचे देवळं आणि घाट बांधण्यासाठी पैसे काशीला जात होते. आज तुम्ही काशीला जाऊन बघितलं तर तिकडे 17व्या किंवा 18व्या शतकाच्या पूर्वीचं कुठलंही देऊळ सापडणार नाही. ही सर्व जी सांस्कृतिक पुनरुत्थान झालेलं आहे हे सर्व या मराठा 1.5 शतकात झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी. काशीचा आपण उल्लेख केला तर जे नवीन काशी कॉरिडॉर जे देऊळ बांधलं आहे तिथेही अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती स्थापना आहे. तिथे त्यांनी काय काय केलं आहे काशीसाठी याचा उल्लेख पहिले भूषणजींनी पण केला. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आपलंही खूप खूप आभार. मला वाटतं की आज आपल्याला एक मराठा सेंच्युरी याबद्दल एक नवीन माहिती मिळाली ज्याच्यावरती मराठी माणूस अभिमान करू शकतो. मात्र माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त अभिमान करून चालणार नाही, याला पुढे कसं घेऊन जाता येईल, महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल अवेअरनेस कशी वाढवता येईल याच्यावरती आपल्याला सगळ्यांना काम करण्याची गरज आहे. एकदा परत सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मराठी माणसाने आपली अस्मिता जागृत केली पाहिजे, जाणीव जागृती केली पाहिजे. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती तरच आपल्या कक्षा रुंदावून सर्वत्र पोहोचू शकेल. हेच या परिसंवादाचं सार आहे. नाते दिल्लीशी मराठीचे या परिसंवादात उपस्थित राहून आपले मौलिक विचार व्यक्त केले त्याबद्दल माननीय भूषणराजे होळकर, माननीय उदय कुलकर्णी, माननीय श्रीराम पवार आणि माननीय मिलिंद खांडेकर या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि हे सत्र इथेच संपले असे जाहीर करते. या संमेलनाचं समारोप सत्र काहीच वेळात सुरू होणार आहे.